असा आला ना की चांगला पहिल्यावरच घेते त्याला. त्याला काही कळतं का नाही? मनात आलं की चिडलं असं असतं का? तुझा मुद्दा जरी बरोबर असला तरी काहीतरी सांगायची पद्धत असते, भाषा असते. मगाशी चारू वंशांबरोबर जर समजूतदारपणे बोलला असता तर काही बिघडलं असतं याचं? जरा शब्दात गोडी राहिली असती तर त्यांनाही त्यांची चूक उमगली असती. हे असं आदळ आपट करून आवाज चढून काय साध्य केलं त्यांनी? चारू वंशांचं मन मात्र दुखावलं. हो ना, खूप वाईट वाटलं त्यांना. किती रडत होत्या. तर तूच विचार कर मंजिरी, काय अवस्था झाली असेल त्यांच्या मनाची. आई, मी पटकन भेटून येऊ का हो त्यांना? नको, एवढा जिना चढून जायची काही आवश्यकता नाहीये. मी त्यांची समजूत घालते, ते ऐकतील माझं. तुझा आराम कर जा, मी बघते. जा. मिस्टर मुधोळकर, सॉरी, सध्या घरात कोणी नोकर वगैरे नाहीये, सगळं करायला लागतंय. तुम्हाला थोडं थांबावं लागलं ना? इट्स ओके. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी? सरबत करून आणू? नाही नाही नाही, काहीच नको. अरे घाबरू नका, मला उत्तम चहा बनवतात. तुम्हाला आणखीन काय काय बनवता येतं मिसेस राजे? म्हणजे आपल्याला एकमेकांबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर एकमेकांबद्दलची सगळी माहिती आपल्याला हवी, नाही का? हो, बरोबर आहे. तुमच्याबद्दल मला काय माहिती आहे? तुमच्याबद्दल मला हे माहिती आहे की तुम्ही साऊथ आफ्रिकेवरून आलेले आहात. तुमचं नाव मिसेस अनघा राजे आहे. तुमची आणि तुमच्या मिस्टरांची साऊथ आफ्रिकेमध्ये एक टॅनिंग फॅक्टरी होती. काही महिन्यांपूर्वी तुमच्या मिस्टरांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तिथला सगळा कारभार गुंडाळून तुम्ही इथे कोल्हापुरात आलात. तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे. आणि हो, आत्ताच मला कळलं की तुम्ही उत्तम चहा करता. पण या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही मला सांगितली नाही. कुठली गोष्ट? हेच की ही सगळी माहिती खोटी आहे. काय? तुम्ही काय बोलताय मिस्टर मुधोळकर? हे साफ खोटं आहे. तेच तर म्हणतोय मी, हे सगळंच खोटं आहे. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे बघा बाई, मी बायकांशी खूप सभ्यपणे आणि त्यांचा आदर ठेवून वागतो आणि बोलतो. म्हणूनच तुम्ही आत्ता माझ्यासमोर उभ्या राहून किमान बोलू शकताय. पण माझी जर कोणी फसवणूक करायला घेतली तर मग मी त्याची गय करत नाही, मग ती बाई असो किंवा पुरुष. कळतंय का तुम्हाला मिसेस अनुराधा खोपकर? कोण अनुराधा खोपकर? तू. आणि हे बघ, मला हे माहिती आहे की हे सगळं तू कोणासाठी करतेस. तुझा खरा धनी कोण आहे? फक्त आता हे सगळं तू स्वतःच्या तोंडानं कबूल केलंस तर बरं होईल, नाही तर मग मला माझी पातळी सोडून वागावं लागेल. आणि तसं वागणं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा पटपट सांग की तू नेमकी कोण आहेस आणि कुठून आलीस? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आत्या बोल ना काहीतरी. थांबव आता रडणं. तू मला काही सांगितलं नाहीस तर कसं कळेल तुला काय वाटतंय ते? आता काय वाटायचं? सत्याला जे बोलायचं होतं ते समजा बोलला की तो. काय बाकी ठेवलं त्यानं? भाबड्या मनानं त्या पोराबरोबर खेळायला गेले तर हे पदरात पडलं.
पण चूक तुझीच होती की नाही? प्रिया, काय बोलतीयस तू? हे बघ, मी तुला दोष देत नाहीये. मी काय म्हणते ते नीट ऐकून घे. चूक तुझी होती, पण हा काही असा अक्षम्य गुन्हा नव्हता जे तो सगळ्यांसमोर तुला इतकं काही बोलून गेलं. आत्या, तो तुला बोलत होता पण घरं माझ्या काळजाला पडत होती. इतकं बोलतं का कोणी? आणि तू हे सगळं काही मुद्दामून केलं नव्हतंस की नाही? मग राहायला चुकून भोरा तिकडे तर काय झालं इतकं? आणि तू त्याची आत्या आहेस. निदान नात्याचा आणि वयाचा तरी मान ठेवायचा ना त्यांनी. आत्या, मला तुझी एवढी काळजी वाटते ना, म्हणून मी तुला हे सगळं सांगते. सत्यजितचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. तुला त्याचा स्वभाव माहितीये ना, असाच आहे अगं तो. आणि आता हे सगळं मंजिरीच्या बाबतीत घडलं म्हणून एवढा आकांतांडव झाला. तुझ्याकडनं ही चूक मावशीच्या बाबतीत किंवा घरातल्या इतर कोणाच्याही बाबतीत घडली असती तर त्यांनी काय केलं असतं? दुर्लक्ष केलं असतं सरळ. पण नाही, मंजिरीच्याच बाबतीत घडलं ना हे सगळं. आणि आजकाल काय, तिच्या प्रेमाचा ध्यास लागलाय ना त्याला. जणू काही जादूच केले त्याच्यावर. आत्या, आता तूच सांग ना, आपण तरी काय करू शकतो? ही नाटकं ताबडतोब बंद कर आणि मला खरंच सांग, तू कोण आहेस? सांग. सांगते. हो, खरंय, मी अनघराजे नाहीये. मी अनुराधा खोपकर आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे कोणालाही फसवण्यासाठी करत नाहीये. मग हे खोटं नाव कशासाठी? माझा जीव वाचवण्यासाठी. हो, हे खरं आहे की मी साऊथ आफ्रिकेवरनं आलेली नाहीये. मी विधवा आहे, हेही खोटं आहे. माझा नवरा जिवंत आहे आणि तेच माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्याच्यामुळेच ही वेळ आली आहे माझ्यावर. एक खोटं नाव, खोटी ओळख, खोटं अस्तित्व जगापासून लपून राहावं लागतंय मला. म्हणजे? जाऊ दे, खूप मोठी कहाणी आहे. आत्ता सांगत बसले तर तुमचा वेळ फुकट जाईल. पण माझी दुःख काही सांगून संपणार नाहीत. आणि शिवाय या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. प्लीज विचारूही नका. पण मग हा प्रचंड पैसा, हा ऐशोआराम माझ्या वडिलांचा आहे, माझ्या हक्काचा आहे. आणि विश्वास ठेवा, मी ह्यात काही खोटं बोलत नाही. खरंच. मगाशी तुम्ही बोलताना बोलून गेलात की माझा धनी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. मला माहित नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय, पण मी खरं सांगते तुम्हाला, एवढा विश्वास असू द्या की मी जे काही करते ते माझा जीव वाचवण्यासाठी करते. जे सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर नका ठेवू. एक रिक्वेस्ट आहे. काय? आता मी हे जे काही सांगितलं ते तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या. त्याची वाच्यता कुठेही करू नका, कारण माझ्या जीवाचा प्रश्न आहे. प्लीज. काय? तू इथे का थांबलीस? तुम्ही सांगून गेला असतात तर अशी वाट बघायला नसती लागली मला. कुठे होतात तुम्ही? किती वेळा फोन ट्राय केला मी तुमचा. जरी एक काम होतं, मला जावं लागलं. या वेळेला
आता होतं. आणि ह्या अनघाराजे कोण आहे? त्यांचं काम आहे आपल्याकडे. नाही का, मी हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो होतो. ते आता कोल्हापुरातच सेटल झालेत. तुम्ही त्यांनाच भेटायला गेला होतात का? हो, म्हटलं ना, काम होतं महत्वाचं. आता या वेळेला? मंजिरी आता होतं. बरं, तू जेवलीस का? नशीलच जेवलीस. तुला लाख वेळा सांगितलं मंजिरी, माझी वाट बघत थांबत जाऊ नकोस, पण तू काय माझं ऐकणार नाहीस. हे बरं आहे. प्रश्न आहे तुम्हीच विचारायचा आणि उत्तर आहे तुम्हीच द्यायचं. म्हणजे जेवले मी. गुड गर्ल. मी एक काम करतो, पटकन कपडे बदलून येतो आणि मी माझं वाढून घेईन. तू फक्त माझ्या समोर बसून राहा. ओके? आणि ऐका ना, तुम्ही प्लीज आत्याशी बोलून घ्या ना. तुम्ही जे काही बोललात ते त्यांच्या मनाला खूप लागलंय. आई सुद्धा त्यांना भेटायला गेल्या होत्या, पण त्या कुणाशी काही बोलायलाच तयार नाहीये. प्लीज त्यांच्याशी बोला ना. आत्या, जेवण आणलं. आता राग सोड आणि जेवून घे पटकन. माझी शपथ आहे तुला. उगा शपथ घालू नगस. तुझ्या शब्दांना मी काय ऐकणार नाही. जेवणच काय, मला पाणी बी नग. तहान भूकच हरपली माझी. आत्या प्लीज असं लहान मुलासारखं हट्ट करू नकोस. जेवून घे बघू. आता जेवायचं की नाही हे बी ठरवण्याचा हक्क नाही मला. आत्या मी ए, सत्यजित, अरे बघ ना, एवढं समजावलं तरी जेवतच नाही. काही ऐकत नाही. तुझा बाहेर, मी बोलतो. नाही बघ, मला वाटतं आत्ता तिला बोलायचं नसेल तर. गेट आउट म्हणायचं का मी, प्रिया? आणि जाताना दरवाजा लावून घे. आते, ए आते, बोलायचं नाही माझ्याशी? बाबू, बघायचं भी नाही का? तर सत्या चिडला म्हणून. अगं मग सत्या चिडला तर धरून हाण की सत्याला. लहानपणी कसं हाणायचीस? जेवढं जोरदार हाणायचीस तेवढंच प्रेमाने जवळ बी घ्यायचीस. ए आते, आता कुणीकडे तटलंय? धर की, हाण की. ते दिस गेलं आता. तुला ठाव आहे ना, आपलं डोकं असं गरम आहे. काय बी बोलून जातो मी. माझ्या मनात काही नसतं, डोक्यात बी काही नसतं, पण जीभ आपली जाते बोलून. एकदा तोंडातून बाहेर पडलेला सबूत परत माघारी घेता येत नाही. माझा संसार झाला नाही, त्यात माझी काय चूक? कोण म्हणतं? कोण म्हणतं तुझी चूक आहे म्हणून? कोण म्हणतं? आते, त्या टायमाला माझं राज्य असतं ना, तर तवाच तुझ्यासाठी एखादा राजबिंड राजकुमार शोधून आणला असता म्या. मी काय म्हणतो, आता पण येळ काही गेलेली नाही. तू सांग की, आत्ता बी तुझ्यासाठी आणू शोधून आपण एखादा राजकुमार. सांग कोण पाहिजे? दिलीप कुमार पाहिजे का अमिताभ बच्चन पाहिजे? दोघं बी म्हातारी झाली. बा, मग ऋतिक रोशन चालल? तो ऋषी कपूर आहे ना, त्याचा पोरगा चालेल. होय, झालं, ठरलं. तर मग उद्याच्या उद्या मी मुंबईला जातो, त्याला गाठतो ना, त्याला सांगतो, भावड्या, दिवा घेऊन तिरलोकात फिरलास तरी बी अशी पोरगी काय तुला गावायची नाही. फिस्क. ए आत्ते, बोल की. तुझं नेहमीच आहे. आधी तोंडाला येईल ते बोलायचं, नंतर भाबडा चेहरा करून माफी मागायची. केलंच ना माफ? मग चला आता जेवून घे. माझी एक अट आहे, तू मला भरिवलंस तरच जीव. मायला आत्ते, लय इमोशनल ब्लॅकमेल करायली तू. मग हक्क आहे माझा. बर, चला या.
शाबास. आत्ते, तुझ्याशी जरा अजून एका ईश्वर बोलायचं होतं मला. कंच प्रियाबद्दल. आता प्रियानं काय केलं? कसं आहे आत्ते, प्रिया तुला खूप जवळची मानते. या अख्ख्या घरात तुझच ती ऐकते. तेव्हा जरा तूच तिची समजूत काढ. काय समजून सांगू? तिला सांग आते, एवढं चांगल्या घराण्यात लग्न ठरलंय, चांगला मुलगा आहे, सुखानं त्याच्या बरोबर राहा, सुखानं नांद. उगाच कशाला नसते त्रास. हे बघ, जरा समजल अशा भाषेत बोल. काय झालंय? असं काय केलं प्रियानं? आते, मी सांगते तुला. हो आत्या, आता सगळं स्पष्टपणेच सांगणार आहे. इतके दिवस मी भिडस्तपणा बाळगला, पण हाती काय लागलं? निराशा. त्यामुळे आता मी ठरवलंय, जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे आणि निर्लज्जपणे बोलायचं. प्रिया. थांब सत्यजित. आत्या, मी एक अट घातलीये सत्यजितला. मी त्याच्याकडे एक रात्र मागितलीये आणि त्या बदल्यात मी सुहासशी लग्न करायला तयार आहे. हेच मागितलं ना मी तुझ्याकडे? सांग ना, बरोबर आहे ना माझं? प्रिया, तू जाऊ दे आता. त्याला आता काय बोलावं हे सुचत नाहीये कदाचित. पण तूच सांग मला, काय चुकीचं मागितलं मी? माझ्या अख्ख्या आयुष्याच्या बदल्यात मी त्याची एक रात्र मागितली फक्त. त्याच्यासाठी हा तोट्याचा सौदा नक्कीच नाहीये, नाही का रे? प्रिया, बास. तू लाज सोडलेलीच आहेस, पण आता तुला माझा तमाशा करायचा म्हणून आता समोर सगळं बोलतेस, हो ना? सुरुवात तूच केली आहे सत्यजित. आणि मला एक सांग, आपल्यामध्ये जे काही घडलं त्यात लपवण्यासारखं काय आहे? घरातल्या सगळ्यांनाच सगळं माहितीये आणि ज्या व्यक्तीला हे माहित नाहीये ती म्हणजे मंजिरी. प्रिया. आणि आता मी इतकी बेशरम नक्कीच झालीये की मी तिच्या समोर हे सगळं सांगू शकते. इनफॅक्ट आत्ताच सांगते ना. प्रिया. प्रिया, काय तमाशा घालायचा तुला? कसला तमाशा? मी आत्ताच्या आत्ता आपल्याबद्दल मंजिरीला सगळं सांगायला तयार आहे. रूम मध्ये आहे ना ती? प्रिया, बास. खूप झालं आता. मी सुद्धा तेच म्हणते, खूप झालं आता. खूप झालं तुझी वाट बघणं. हे असं तळमळत जगणं मला नाही जमत आहे. आपण आत्ताच्या आत्ता हे सगळं संपवू शकतो सत्यजित. निदान मी तरी संपवूच शकते तिला सगळं खरं खरं सांगून. आणि मी हे रागात किंवा चिडून बोलत नाहीये. मी मनाशी तसं पक्क ठरवलंय आता. प्रिया, उगीच आता ताईपणा करू नकोस. आता सुद्धा मी आत्याला काहीच सांगायला गेलो नव्हतो. तूच तिच्या समोर येऊन सगळं बरळलीस, कळलं? मग मी काय चुकीचं केलं? आणि तू जरी तिला सगळं सांगितलं असतंस ना तरी काही मोठा फरक पडणार नव्हता. खरं तर तू सांगायलाच हवं होतं सगळं. कारण मी तुला आधीच क्लिअर केलंय, तुझ्या बाबतीत मी आता निर्लज्जपणाचं धोरण स्वीकारलंय. आणि आत्या माझी काय समजूत काढणार? मी तिचं ऐकीन असं तुला वाटतंय? सत्यजित, मी तुझ्याकडे एक मागणी केली, ती तू पूर्ण कर. आणि मग तुझ्या भाषेतले हे जे काय मी तमाशे मांडते ना ते मी बंद करीन. इतकं सिंपल आहे हे सगळं. तू कॉम्प्लिकेट करतोयस. बघ, अजूनही विचार कर. विचार करून झालाय माझा. कसला विचार केलायस? तेच तुझ्या मागणीचा. हो, मग काय ठरवलंस? तुला माझ्याकडून एक रात्र हवी ना प्रिया? मी तुला ती रात्र द्यायला तयार आहे. तू सुहास बरोबर लग्न कर. ज्या दिवशी तू लग्न करशील त्याच्या पुढची रात्र तुझ्या सगळ्या मागण्या मान्य होतील, अगदी सगळ्या. तू इतरांना मूर्ख समजतोस हे मला माहिती होतं, पण माझ्या बाबतीत सुद्धा हीच चूक करशील याचा अंदाज नव्हता. बावळट वाटले मी तुला ही अशी अट घालायला. अट? अट कसली? तू माझ्याकडे एक रात्र मागितलीस प्रिया, मी तुला ती रात्र द्यायला तयार. आता ती रात्र कुठली असावी हे तू कधीच मेन्शन केलं नव्हतंस. कसं आहे प्रिया, आपल्या लाईफ पार्टनर बरोबर प्रतारणा केल्याचं गिल्ट फक्त मी का उराशी बाळगायचं? तुला पण कळू दे ना.
तसं म्हणा, तुला सुहास बद्दल काही फिलिंग्स नाहीच आहेत, त्यामुळे गिल्टचा प्रश्नच येत नाही. आणि तसं जर असेल तर मग तुला तक्रार करायची काहीच गरज नाहीये. तुझ्या मागण्या मान्य होत आहेत. तुला काय वाटलं मी हे तुझे वकिली डावपेच ओळखत नाही? सत्यजित, मी ना तुला पूर्णपणे ओळखते, पण माझा विश्वास आहे स्वतःवर. त्यामुळे मला माहितीये की मला जे हवंय ना ते तू मला देशील, स्वतःहून देशील. तुळशीमाई, आज घरात शुभकार्य आहे. आपल्या मंजेरीचं डोहाळे जेवण आहे. ते अगदी आनंदात, सुखा समाधानात आणि निर्विघ्नपणे पार पडू दे ग बाई. तुझा आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी ठेव.